तर आता आपण ब्लॉग बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तुमच्या फोनचं नेट चालू आहे का ते बघून घ्या, कारण ब्लॉगचं पूर्ण काम हे ऑनलाईन चालू असतं। त्यानंतर आपण क्रोम ब्राउझर ओपन करणार आहे। तर हे जे खाली चिन्ह आहे हे आहे क्रोम ब्राउझरचं चिन्ह। मग आपण क्रोम ओपन करायचं। मग क्रोम ओपन केल्यानंतर तुमच्या समोर गुगलचा पेज येईल किंवा दुसरं तुमच्या फोनमध्ये जे तुम्ही आधी शोधत होता ते येईल। फक्त तुम्ही सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे blogger.com। blogger.comला तुम्ही सर्च करायचं। आता इथं माझा मागचा ब्लॉग दिसतोय। तर सगळ्यात पहिले इथं वरती जे 3 डॉट असतात, हे बघा इथं वरती हे 3 डॉट दिसतंय का तुम्हाला? हे सगळ्यात कोपऱ्यात जे 3 डॉट असतात त्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि इथे डेस्कटॉप साईट असं लिहिलेलं असतं आणि इथे एक टिक मार्क असतो। ते डेस्कटॉप साईटच्या पुढे जो टिक मार्क असतो तिथं आपण सिलेक्ट करायचा। त्याने काय होतं ते खूप महत्त्वाचं आहे। त्याने असं होतं की आपल्या मोबाईलमधली जी स्क्रीन आहे किंवा जे माझ्या स्क्रीनवर आता दिसतंय ते एखाद्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधल्या स्क्रीनसारखं दिसेल। म्हणजे मोबाईलचं व्हर्जन वेगळं असतं कुठल्या पण वेबसाईटचं आणि लॅपटॉपचं व्हर्जन वेगळं असतं। मग ज्यावेळेस आपण डेस्कटॉप साईट असं सिलेक्ट करतो इथे, हे बघा इथं टिक मार्क आहे। आता एक मिनटं मी दाखवते। इथं आता टिक मार्क आहे। याचा अर्थ ही जी साईट आहे ही आता डेस्कटॉप व्हर्जनमध्ये दिसते। म्हणजे एखाद्याच्या कम्प्युटरमध्ये जशी दिसेल तशी दिसते। मग आपल्याला त्यावर काम करणं सोपं जातं। मग सगळ्यात पहिले तुम्ही ते 3 डॉटवर जाऊन डेस्कटॉप साईट यावर तुम्ही केलेलं आहे की नाही